सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे। मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। स्वजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सारसि नाशयति विघ्नम्। या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंडमंडित करा या स्वीत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता। सामपातु सरस्वती भगवती निसी सुजावड्या पहा। मुक्कम करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातम वंदे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं
वंदे विष्णु भवयार सर्वलोकीकनाथम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकाक्षरम पुषं महापातकनाशनम। ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम। जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुटमंडितम। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम। श्री राम राम भरताग्रज राम राम। श्री राम राम रणकर्कश राम राम। श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि। श्री रामचंद्र चरण वत्सा गृणामि। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि। श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र। स्वामी रामो मत सखा रामचंद्र। सर्वस्वं मे रामचंद्र दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं। कारुण्य रूपम करुणाकरम तम श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये। राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकाक्षरम पुषं महापातकनाशनम। ओम नमः शिवाय। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास रान शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझविन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझविन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला मानमोहन गोपाला 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 गोपाला। हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा
महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी, रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, जय जय विठ्ठल रखुमाई, 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 ओम नमो नारायण वेद पारायण, सत्यनारायण लक्ष्मी नारायण, ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, विष्णु नारायण राम नारायण हरि नारायण कृष्ण नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण, ओम नमो नारायण, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा, मायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समगत्य निष्णन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग, ओवी 125 ते 150। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोगे, हे वांचोनी पार्थ राहतो नये अन्यता, ऐशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे, जे देहाची आपण पेमानिती आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काही, जे देहाची आपण पेमानिती आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काही, हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते बरळ, अहम बुद्धी केवळ भोगू पाहती, इंद्रिय रुची सारिखे करविती पाक निखे,
ते पापी पातके शेविती जाण जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषी हे सांडोलिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध येही यज्ञ सिद्धी जाये परेशा तो शु होये हे सामान्य अन्न न होय मनोनिया हे न मनावी साधारण अन्न ब्रह्मरूप जान ये जीवन हेतु कारण विश्वाययम् अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते मग पर्जन्य ते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्य यज्ञ जन्म यज्ञ प्रगती कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप मग वेदांते परात परम प्रसवतसे अक्षर मनवोनी हे चराचर ब्रह्मबद्धम परिकर्माची मूर्ती यज्ञ आदि वासु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अधवराला गोनिया मनोनी समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्टी जो मतू लोकीये तू पातकांची राशी जाण भार भूमिशी जो कुकर्म इंद्रियासी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीचे कागळासन आजेचे तैसे जी आले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना मनोनी ऐके पांडवा हा स्वधर्म कवने न संडावा स्वभावे भजावा हाची एकूम हाग्या शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसंढावे परिसपा सव्यसाची मूर्तीला होणी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गाव देके असतेनी देह धर्मे येत तोची एक न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पांची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृत कार्य देके जहाला मनोनी सहजे सांडवला कर्म संगा तृप्ती झाली जैसी साधने सरती आपेशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना तवची या साधना भजावे लागे मनवुनी तू नियंतू सकळ काम रहितू होऊनी या उचितू स्वधर्म राहते जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्थ ते कैवल्य पद तत्वता पावेल जगी जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्थ ते कैवल्य पद तत्वता पावले जगी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 29 भाग 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ऐकता कपीचे वचन सीता खून दे कळवळोन कैशी दिदली खून सावधान अवधारा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम
ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुट्टानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गायन मी तुझा, जनसवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 29व्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करण्यापूर्वी आज दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच मकर संक्रांती निमित्त माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्व श्रोते मंडळींना, भाविक भक्तांना, वारकरी मंडळींना, हरिभक्तांना, रामभक्तांना, सर्व आदरणीय, माननीय, वंदनीय, पूजनीय महाराज मंडळींना हार्दिक 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड बोला. सगळ्यांना मकर संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा. कथेचं अनुसंधान हनुमंतरायाच्या मुखातून सीता माऊलीनं जे खुनेविषयी शब्द ऐकले. हनुमंतराया म्हणतात, मी माऊली आता जातो रामाकड आणि रामरायाला तुमच्या भेटीला घेऊन येतो, पण तुमची शुद्धी लागली हे कळावं म्हणून मला काहीतरी तुमच्याकडून खून द्या. मी जशी रामाकडून श्रीराम मुद्रा घेऊन आलो तशी तुम्ही काहीतरी मला खून द्या, काहीतरी वस्तू द्या, आणि मग मी रामाकडे जातो. रामरायाला ती खून पाहिल्यानंतर त्यांना खरं वाटेल की हनुमंतराया सीता शुद्धी करून आला. ही गोष्ट माऊलींनी हनुमंताच्या मुखातून ऐकली. माऊलीला कळवळ आला. माऊलीनं काय वस्तू दिली, काय खून दिली, याचं कथानक शांतीब्रह्म एकनाथ महाराज ऐका म्हणतात. उकलो निजवेणी, खुनेसी दिदला चुडामणी, खुन सांगितली मुखवचनी, श्रीराम लागोनी सांगावया. सीता माऊलीनं आपली वेणी उकलली. वेणीमध्ये एक चुडामणी होता. तो चुडामणी हनुमंतरायाला दिला. ही खून म्हणून माझ्या वेणीतला चुडामणी तू घेऊन जा, रामरायाला दाखव, म्हणजे माझी ओळख पटेल तू सीता माऊलीची शुद्धी घेऊन आला. हे खरंय, हे रामरायाला सत्यता वाटेल. आणि आपल्या मुखातून एक कथा हनुमंतरायाला सीता माऊली सांगतात, जी रामरायाला तू सांग, म्हणजे रामरायाला खरं वाटेल की हा नक्की सीताचाच शोध लावून आलेला आहे. श्रीरामे स्वहस्ते स्वलीला, उघळली मन शिळा, माझे कपाळी लाविला टिळा, गोलांगुळा हे खून सांगे. श्रीरामानी स्वतःच्या हातानं, स्वतःच्या लीलेनं मनशिळा उघडली आणि त्या मनशिळेचा टिळा माझ्या कपाळाला रामरायाने स्वतः लावला. ही खून हनुमंता, गोलांगुळा, वानरा रामरायाला तू सांगावी. सीता माऊली बोलते, चित्रकूट पर्वतात काके मज क्षत विक्षत, करिता कुचाग्री रक्ताक्त, तेने रघुनाथ क्षोभला. चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी आमचं वास्तव्य असताना रामराया आश्रमामध्ये आत यज्ञामध्ये गुंतलेले असताना एक कावळा आला. कावळ्यानं माझ्यावर झडप मारली, हल्ला केला आणि माझ्या छातीवर त्यानं प्रहार केले. मी रक्तबंबाळ झाले.
त्यामुळे रामरया रागाला गेले, त्यांचा क्षोभ अनावर झाला. अशी सीतामाऊली आणखी एक कथा हनुमंताला रामरयाला सांगण्यासाठी सांगतात. कोपे इसिकास्त्र सोडता कागतीही लोकी पळता, शिवशक्र यम विधाता कोणी रक्षिता नव्हेची. रामरयाने त्या क्षोभात रागाच्या भरात एक दरबाची काडी घेतली, तिच्यावर अग्निअस्त्र मंत्र जपला, ती धनुष्याला लावून कावळ्याच्या पाठीमागे सोडली. मरणाच्या भीतीनं कावळा पुढं आणि ती दरबाची काडी पाठीमाग असा कावळा त्रिभुवनामध्ये फिरला. त्यानं शिवशंकराकडे याचना केली, इंद्राकडे याचना केली, यमाकडे याचना केली, ब्रह्मदेवाकडे याचना केली, मला कुणीतरी वाचवावं. रामरायाने माझ्या माग दरबाची काडी सोडलेली आहे, ती माझा प्राण घेऊ पाहत आहे, अशी याचना केली. पण त्याला कुणीही सोडवू शकलं नाही. ही कथा हनुमंता मी तुला सांगते, तू रामाला सांग. नारद वचने तो मागुता, शरण आला श्री रघुनाथा, डाव्या डोळ्या करो निघाता, होय रक्षिता श्रीराम. पुढे त्याची नारदाची त्या कावळ्याची भेट झाली. नारदाला कावळा शरण गेला, मला वाचवा म्हणू लागला. आणि नारदांनी सांगितलं, तू गुन्हा कुणाचा केलेला आहे? तर कावळा म्हणतो, मी रामाचा गुन्हा केलेला आहे. मग दुसऱ्या तिसऱ्याला शरण जाऊन काय उपयोग होणार नाही. तू परत रामरयाकडे जा. रामरया कृपाळू आहेत, कनवाळू आहेत, मायाळू आहेत, दयाळू आहेत. तुझ्यावरती दया दाखवतील, कृपा करतील, तुझा जीव वाचवतील. तुझा जीव ते घेणार नाहीत. हे नारदाच्या मुखातून कावळ्यानं ऐकलं आणि कावळा परत रामरयाला शरण आला. रामरयाने त्याच्यावर दया दाखवली. पण सोडलेल्या बाणाला, त्या दरबाच्या काडीला काहीतरी काम लावावं म्हणून कावळ्याच्या डाव्या डोळ्याचा घात केला आणि कावळ्याचं रक्षण श्रीरामाने केलं. ही कथा रामरयाला सांगावी अशी हनुमंतरायाला सीतामाऊली कथा सांगत आहे. ऐशी दिव्यास्त्रे तुझ पासी, तरी का मज उपेक्षिशी, मृगा मागे धाडीलासी, तेने रुसलाशी का श्रीरामा. अशी दिव्यास्त्र रामाजवळ असताना रामरया माझी का हेळना करत आहेत, का माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत, का म्हणून मला सोडवायला येत नाही. हरणाच्या पाठीमागे रामरयाला पाठवलं म्हणून रामरया माझ्यावर रागाला गेली की काय, रुसले की काय, असा प्रश्नही मी करते हनुमंता तुला. तू रामरयाला विचार. सीतामाऊली म्हणते, महापापीन मी सीता, स्वामीवरी केली सत्ता, त्याने आतुडले लंकाणाता, अधर्मता महादोषे. मी पापी नाही म्हणले. सीतामाऊली म्हणते, मी चांडाळी नाही. माझ्या असणाऱ्या नवऱ्यावर अधिकार गाजवला आणि चुकीच्या पद्धतीनं मागणी केली. त्यामुळं नवऱ्याकडे काय मागावं हे सुद्धा बायकोला कळलं पाहिजे. नवऱ्याकडे मागणं जरी हा हक्क असला, कोणती गोष्ट मागावी, कोणत्या पद्धतीने मागावी, कशी मागावी, याला सुद्धा काहीतरी पद्धत असते. पण मी पापी नाही म्हणते, माझं चुकलं आणि म्हणून मी रावणाच्या तावडीत सापडले. माझ्या हातून अधर्म घडला, माधोष घडला, मला पाप लागलं. लक्ष्मण ठेविला त्वा रक्षण, त्याचेही म्या केले छळन, ऐशी पापीनी मी जाणून, सोडवन न करीशी. रामरया तू हरणाच्या पाठीमागे जात असताना सखा सौमित्र लक्ष्मण दादा याला माझ्या रक्षणासाठी ठेवलं. पण त्या लक्ष्मणालाही मी विनाकारण वाईट वंगाळ बोलले आणि त्यालाही माझ्यापासून दूर केलं. अशी मी पापीनी आहे. म्हणून रामा माझी सोडवण करत नाहीस का? एवढा माझा राग तुला आला का? एवढा राग माझा करतो का रामा? अशी सीतामाऊली हनुमंतरायाजवळ बोलते. पण हेच ब्रह्मपत्रातून लक्ष्मण दादा रामरयाला वाचून दाखवत आहेत. आणि ब्रह्मपत्र सर्व सभेतले वानर मंडळी, ऋषी मंडळी, त्याचबरोबर सगळी प्रधान मंडळी, सेनापती, हनुमंत, नळ, नीळ, जांबुवंत, अंगद, सुग्रीव आणि रामरया सगळे ऐकत आहेत. अशी ही ब्रह्मपत्राची गोड कथा आहे.
सकळ दोष श्री रघुनाथा क्षमा करी कृपावंता ऐशे हनुमंता सीता अति दीनता अनुवादे। हे रामरया, माझ्याकडून काही चूक घडली असेल करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध, माझे दोष पदरात घ्या, मला माफ करा, मला एवढ्या बार क्षमा करा अशी सीता हनुमंत जवळ अतिशय लहान तोंड करून बोलू लागलेली आहे। हनुमंताशी संभाषण करुणी सीता दिन वदन चिंतामणी हृदयी धरण राम लक्ष्मण अति दुःखी। हनुमंत यांनी सीता माऊली बरोबर काय संभाषण केलं हे ब्रह्मपत्रातून राम लक्ष्मणांनी ऐकलं। सीता माऊलीचं कसं लहान तोंड करून हनुमंता बरोबर ती बोलत होती ही कथा ब्रह्मपत्राच्या वाचनातून लक्ष्मण दादाच्या मुखातून रामरायांनी ऐकली। आणि तो खुनेसाठी सीता माऊलीनं आपल्या वेणीतला दिलेला चुडामणी रामरायांनी आपल्या हृदयासंग कवटाळून धरला, त्याला कडखडून मिठी मारली। आणि ऐकणारे रामरया, वाचणारे लक्ष्मण दादा या ब्रह्मपत्राच्या कथेनं व्यथित झाले, दुःखी झाले। श्रीरामाशी आले रुदन अश्रुधारा स्रवती नयन मस्तक मनी हृदयी धरवन करी स्पुंदन कृपाळू। श्री रामरायाला रडू आलं, दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या। सीतानं दिलेला वेणीतला चुडामणी रामरायांनी आपल्या हृदयाशी धरला आणि स्पुंदून स्पुंदून कृपाळू राम रडू लागला। वारिज समुद्रमणी युद्धी इंद्रे संतोषणी दिदला दशरथाला गोनी नमुची जैरणी पराभविला। आणि हा जो असणारा चुडामणी आहे तो पाण्यातून उत्पन्न झालेला आहे आणि असा असणारा समुद्राच्या पाण्यातून निर्माण झालेला हा चुडामणी राजा दशरथाला इंद्रदेवानं अर्पण केला होता। ज्या वेळेस इंद्राची आणि नमुची दैत्याची लढाई झाली होती त्यावेळेस इंद्राला सहाय्य करण्यासाठी राजा दशरथ स्वर्गाला गेले होते आणि नमुची दैत्याबरोबर युद्ध करून नमुची दैत्याचा पराभव केला होता आणि राजा इंद्राला राजा दशरथांनी जय मिळवून दिला होता। त्यावेळेस राजा इंद्र खुश होऊन हा चुडामणी राजा दशरथाला दिला होता। तो हा दशरथे महामणी दिदला कौशल्य प्रिय पत्नी तिने दिदला सीतेला गोणी प्रथम दर्शनी सुनमुखी। आणि स्वर्गामध्ये आपल्याला इंद्रानं दिलेला चुडामणी राजा दशरथानं पृथ्वी तलावर आल्याबरोबर आपल्या लाडक्या महाराणीला पट्ट राणीला कौशल्यला दिला। कौशल्य ही राजा दशरथाची प्रिय पत्नी म्हणतात, जिचा मान अगोदर आहे त्या पत्नीला राजा दशरथाने हा चुडामणी दिला। आणि ज्यावेळेस रामरायाचं लग्न झालं, सीता स्वयंवर झालं, राम लक्ष्मण आणि सीता माऊली यांचं आगमन अयोध्येमध्ये झालं, त्यावेळेस पहिल्यांदा सीता माऊलीचं घरात पाऊल पडताना कौशल्येनं हा चुडामणी आपल्या लाडक्या सुनाला म्हणजे सीताला दिला होता। मनी देता हनुमंता माता पिता प्रिय कांता तिघे भेटली तत्वता ऐशी मज चिंता होत असे। आणि हाच चुडामणी सीता माऊलीनं वेणीत घातला होता। हनुमंतानं काहीतरी वस्तू दे म्हटल्यानंतर हा चुडामणी सीता माऊलीनं हनुमंतरायाला दिला आणि हनुमंतरायानं शुद्धाशुद्धी करून आल्यानंतर रामरायाच्या हातात तो दिला। रामरायाने तो मणी पाहिला आणि राजा दशरथाची, कौशल्या मातेची आणि बायको सीतेची आठवण रामरायाला झाली। आणि मनी मज पासी देता प्रत्यक्ष भेटली शेषिता ऐसा आल्हाद श्री रघुनाथा हनुमंता आलिंगी। मनी मज पासी देता
प्रत्यक्ष भेटली से सीता, ऐसा आल्हाद श्री रघुनाथा हनुमंता आलिंगी. हनुमंतरायांनी मणी रामराया जवळ दिला आणि रामरायाला ते मणी नाही वाटला, तो चुडामणी नाही समजले रामराया. खरोखर माझ्या सीतेची मला भेट घडवून आणणारा हनुमंत किती धन्य आहे म्हणून कडकडून मिठी हनुमंतरायाला रामरायांनी मारली. आलिंगोनी पुसे हनुमंता, पुढे काय वदली सीता, ते सांगे समूळ वार्ता, ऐके सादरता श्रीराम. आलिंगन दिलं हनुमंताला रामरायांनी. अजून सीता तुला काय काय बोलली रे हनुमंता. हनुमंतरायाला रामराय विचारू लागले. ऐसे पुसता श्री रघुनंदन, हनुमान घाली लोटांगण, पुढील सीता अनुवाद, वाची लक्ष्मण ब्रह्मा लिखित. रामरायाने हनुमंतरायाला विचारलं सीता काय बोलली. हनुमंतरायाने रामरायाच्या पायावर लोटांगण घातलं, हात जोडून पुढे उभं राहिले आणि हनुमंतरायाबरोबर सीता काय काय बोलली हे ब्रह्मपत्रामध्ये ब्रह्मदेवानं लिखित करून जे पत्र लिहून दिलेले आहे ते पत्र पुढं लक्ष्मण दादा वाचू लागले. रामराया ऐकू लागले. समुद्र लंघी दिसे आभाओ, स्वयसी ते सिंहासन देहो, तोची हनुमंतासी पाहो, स्वयमेव पुसत. सीतामाऊलीच्या मनामध्ये एक शंका आली होती की समुद्र उल्लंघन करण्यासाठी फक्त तिघाची शक्ती आहे. एक गरुड, दुसरा वारा आणि तिसरा हनुमंत. चौथ्याची हित शक्ती चालत नाही. मग राम लक्ष्मण हे नर आहेत आणि बाकीचे सगळी वानर मंडळी आहेत. हे 400 कोसाचा समुद्र ओलांडून करून लंकेत कसे येतील याबद्दलची शंका सीतामाऊलीला वाटली. म्हणून हनुमंतरायाला सीतामाऊलीनं काही प्रश्न केले. सीतामाऊलीने हनुमंतरायाला या प्रश्नाबद्दल विचारलं आणि हनुमंतराया तो प्रश्न ऐकून सीतामाऊलीला काय बोलतात. ऐक बापा हनुमंता, माझे पोटी परम चिंता, समुद्र लंघनी तिघाची सत्ता, न देखे चौथा पुरुषार्थी. ए हनुमंता, माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी एक चिंता लागलेली आहे. समुद्र ओलांडायचं म्हटलं तर फक्त 3 जणच समुद्र ओलांडू शकतात, बाकीच्याला तो ओलांडता येणं शक्य नाही. हे एक धुकधुक माझ्या अंतकरणात आहे. गरुड वायू की हनुमंता, दुर्धर समुद्र येरा समजता, नरवानरासह श्री रघुनाथा, केवी येते आता येववे. एक गरुड, दुसरा वायू, तिसरा हनुमंत, याच्यानंतर चौथ्या कुणाला हा 400 कोसाचा समुद्र ओलांडता येत नाही. आणि मग रामराया वानरासहित, वानराच्या फौजेसहित लंकेला कशी येतील, कसं येणं घडेल, कशी माझी सोडवणूक ते करतील, हा एक प्रश्न मला हनुमंता पडलेला आहे. असा प्रश्न सीतामाऊली हनुमंताला करतात. नुलंघवे गाहा सागर, नानवे वानराचा भार, यमुना शक्ती राम सौमित्र, केवी दशवक्त्रा मारवे. हा सागर रामरायाला वानराला ओलांडता येणार नाही. वानराचा भार रामराया लंकेत कसे येतील यावरून मला शंका वाटते हनुमंता. आणि मग ते इथं नाही आले तर 10 तोंडाच्या राजा रावणाला ते कसे मारतील, हा एक प्रश्न, हा एक मुद्दा माझ्या समोर उपस्थित झालेला आहे. हाच मुद्दा हनुमंतरायाला सीतामाऊली बोलून दाखवतात. ऐकोनी सीतेचे वचन, हनुमान झाला हर्षवदन, श्रीरामाचे नेनशी महिमान, बाण प्रेरण अनिवार. सीतामाऊलीच्या मुखातलं वचन हनुमंतरायाने ऐकलं. हनुमंतराया थोडेसे स्मित हास्य करतात. श्रीराम किती प्रतापी आहेत हे अजून तुला कळलंच नाही माऊली. म्हटले त्यांच्याकडे अनिवार्य अशा प्रकारचे बाण आहेत, त्यांच्या हातामध्ये दुर्धार बाण आहेत आणि त्या बाणाची शक्ती अनिवार्य आहे. त्या बाणाचं सामर्थ्य कुणीही वर्णन करू शकत नाही असे बाण माझ्या रामाकडे आहेत.
आणि ही महती अजून तुला कळलीच नाही वाटतं, असं सीतामाऊलीला हनुमंतराय म्हणतात. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपू, यती यशमती परमार्थ गती सनोरभव सागर मुदरते, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक विश्वदाल व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपू, यती यशमती परमार्थ गती सनोरभव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पुंडरीक, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदाल व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षरसागरा शशिशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हे चिकरी तसे विनवणी भवबंधनी सोडवावे हे चिकरी तसे विनवणी भवबंधनी सोडवावे हे चिकरी तसे विनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.